महाराष्ट्रातल्या अर्धा ते 1 एकर जमिनीवर आधुनिक आणि फायदेशीर शेती कशी करायची याचा एक भन्नाट ब्ल्यूप्रिंट आज आपण या विश्लेषणात उलगडणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालूया. आधुनिक शेती हा शब्द कानावर पडला की बहुतेकांच्या डोळ्यांसमोर लगेच धुडके ट्रॅक्टर्स आणि शेकडो एकरांची शेती उभी राहते, बरोबर ना? पण थांबा, इथंच आपली गल्लत होते. भारतातील 85% अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिकतेचा खरा अर्थ काय आहे माहितीये? तो म्हणजे पाण्याचा अतिशय हुशारीने वापर, अचूक मोबाईल डेटा आणि योग्य पीक फेरपालट. थोडक्यात सांगायचं तर एकदम स्मार्ट रिसोर्स मॅनेजमेंट. या संदर्भातला एक अगदी मार्मिक विचार बघा. छोट्या शेतीसाठी आधुनिकता म्हणजे गडगंज गुंतवणूक नसून योग्य ठिकाणी केलेली अचूक गुंतवणूक होय. अगदी 100% खरंय हे. छोट्या तुकड्यात यश मिळवायचं असेल तर अचूकतेला पर्यायच नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब आणि आपण वापरत असलेलं प्रत्येक संसाधन अगदी सत्कारणी लागलंच पाहिजे. आता हाच मार्ग सोपा करण्यासाठी आपण या विश्लेषणात 5 टप्पे बघणार आहोत. नवीन दृष्टिकोन, छोट्या शेतीचं तंत्रज्ञान, बाजाराचं गणित, प्रत्यक्ष पिकांचं अर्थकारण आणि या सगळ्याला बळ देणारा सरकारी योजनांचा आधार. बघूया हे सगळं कसं काम करतं. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या शिफ्टने. इथे आपल्याला जास्त जमीन म्हणजे जास्त पीक या जुन्या समजाकडून कमी नुकसान, उत्तम दर्जा आणि जास्त भाव या स्मार्ट मार्गाकडे वळायचं आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की ही नवी व्याख्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान उपयोगी पडेल? लाखो रुपयांची यंत्र अजिबात नकोत आपल्याला. छोट्या जमिनीवर प्रत्यक्ष रिझल्ट देणारा प्रॅक्टिकल टेक स्टॅक नेमका काय आहे ते बघूया. बघा, तंत्रज्ञानाचा वापर करताना एक योग्य क्रम असावा लागतो. पायाभरणी होते ती माती परीक्षणाने. मातीचा पोत समजला की मग पाणी आणि खतांच्या अचूक वापरासाठी ठिबक आणि फर्टिगेशन येतं. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन. इथं आपण क्रॉपसॅप आणि मेघदूत ॲपसारख्या टूल्सचा वापर करून फवारणीचा अनावश्यक खर्च टाळू शकतो. आणि सरते शेवटी चांगला भाव पदरात पाडून घेण्यासाठी कापणीनंतरचं वर्गीकरण किंवा सॉर्टिंग हा खरा गेम चेंजर ठरतो. पीक तर हाताशी आलं, पण पुढे काय? इथेच आपण आपल्या तिसऱ्या आणि सर्वात क्रिटिकल टप्प्याकडे वळतो. लक्षात घ्या, शेतात माल पिकवणं ही फक्त अर्धीच लढाई आहे. खरं तर उत्पादन आणि विक्री या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या आपण वेगळ्या करून चालणारच नाही. आपल्या छोट्या भूधारकांचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे कमी उत्पादन आणि वाहतुकीचा अवाढव्य खर्च. म्हणूनच बीज पेरण्याआधीच तो माल कुठे विकायचा याचा पक्कं प्लॅनिंग असणं हीच आजच्या आधुनिक शेतकऱ्याची खरी ओळख आहे. विक्रीचे पर्याय नीट तपासून बघूया. फक्त आपल्या जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर म्हणजेच APMCवर अवलंबून राहणं आजकाल किती धोक्याचं ठरू शकतं हे आपण टोमॅटोच्या बाबतीत पाहिलंच आहे. अचानक भाव कोसळतात. मग यावर उपाय काय? तर शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा बचत गटांच्या माध्यमातून मालाचं एकत्रीकरण करणं किंवा मग थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून किरकोळ विक्री करणं. यात सौदेबाजीची ताकद वाढते आणि साहजिकच भावही चांगला मिळतो. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि क्लायमॅक्स भागाकडे वळतोय, प्रत्यक्षातलं अर्थकारण. 1 एकर आणि अर्धा एकर जमिनीचं नेमकं गणित काय सांगतं? समजा आपल्याकडे 1 एकर जमीन आहे, तर तिथे आपण स्मार्ट पोर्टफोलिओ कसा बनवायचा हे वाटप बघा. 0.60 एकरावर आपण लावणार टोमॅटो, जे आपलं मुख्य नगदी पीक असेल. 0.20 एकरावर झेंडूची लागवड, जी सणासुदीला आपल्याला एकदम क्विक रिटर्न्स देईल. आणि उरलेल्या 0.20 एकरावर पपई, जी आपल्याला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देईल. अगदी परफेक्ट बॅलन्स. आता आकडेवारीकडे लक्ष द्या. टोमॅटोसाठी साधारण 80 ते 90 हजार खर्च येतो आणि उत्पन्न मिळतं 1.25 लाखापासून ते 1.25 लाखांपर्यंत. पपईला 25 ते 35 हजार खर्च आणि 50 हजारांच्या आसपास उत्पन्न. तर झेंडूला 15 ते 20 हजार खर्चून 30 हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. आता ह्या वैविध्यपूर्ण मॉडेलचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये? जर एखाद्या पिकाचा भाव पडलाच किंवा काही नुकसान झालं तरी सगळाच खेळ खल्लास होत नाही. बाकीची 2 पिके तुम्हाला सावरतात. एकच पीक घेण्याच्या प्रचंड धोक्याला हा एक भन्नाट उपाय आहे. आता हा आकडा बघा, 5%. हा नुसता आकडा नाहीये, तर हा एक प्रचंड शक्तिशाली ब्रेक इव्हन नियम आहे. जर आपण कापणीनंतर होणारं नुकसान फक्त आणि फक्त 5% जरी कमी केलं ना, तरी त्याचा थेट आर्थिक फायदा हा अतिरिक्त पीक उत्पादन घेण्याएवढाच असतो. म्हणजे नुसतं उत्पादन वाढवण्यामागे धावण्यापेक्षा आहे ते उत्पादन वाया न घालवणं हे पैशांच्या दृष्टीने तितकंच मोलाचं आहे. हेच लॉजिक जर आपण अर्धा एकरासाठी लावलं तर कसं दिसेल? 0.25 एकर टोमॅटो, 0.15 एकर पपई आणि 0.10 एकर झेंडू. पण मंडळी, इथे एक अट आहे.
एवढ्या छोट्या क्षेत्रासाठी स्थानिक बाजारपेठेची जोडणी अगदी मस्ट आहे. कारण इथे मालाचं प्रमाण खूपच कमी असतं आणि तो दूर घेऊन जायचं म्हटलं तर वाहतुकीचा खर्च परवडत नाही. त्यामुळे पीक हाताशी येण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर 2 ते 3 पक्के खरेदीदार शोधून ठेवणं ही या मॉडेलची पूर्वअट आहे. अखेरचा पण अत्यंत मोलाचा भाग म्हणजे सरकारी योजना आणि संस्थांचा आधार. बऱ्याचदा आपण या योजनांकडे फक्त सबसिडी किंवा मदत म्हणून बघतो. पण खरं सांगायचं तर हे आपल्या व्यवसायाचे ॲक्सेलरेटर्स म्हणजेच वेग वाढवणारे इंजिन आहेत. आपल्यासाठी एक पूर्ण इकोसिस्टम उभी आहे. पाण्यासाठी महाडीबीटी आहे, खेळत्या भांडवलासाठी किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC आहे, हवामानाच्या लहेरीपणापासून वाचवण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, तर काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी AIF आणि PMFME सारख्या योजना आहेत. या सगळ्यांचा एक सेफ्टी नेट आणि ग्रोथ इंजिन म्हणून स्मार्ट वापर करता आला पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर शेतीतल्या धोक्यांवर अचूक उपाय शोधणं हेच खरं कौशल्य आहे. दर घसरण्याची भीती वाटतेय तर मग FPO आणि थेट विक्रीचा मार्ग धरा. हवामानाचा किंवा किडींचा धोका वाटतोय तर पीक विमा आणि क्रॉपसॅपचा ढाल म्हणून वापर करा. आणि बाजाराची माहिती वेळेवर मिळत नाही अशी तक्रार असेल तर AG मार्कनेट आणि eNAM सारखे प्लॅटफॉर्म्स तुमच्या मोबाईलवर सज्ज आहेत. म्हणजे राईट प्रॉब्लेमला राईट सोल्युशन. या संपूर्ण विश्लेषणाचा अर्थ काढला तर शेवटी एकच गोष्ट समोर येते आणि तो म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपण अजूनही फक्त जास्तीत जास्त कसं पिकवायचं याच जुन्या उत्पादन केंद्रित मानसिकतेत अडकून पडलो आहोत की जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवायचं या आधुनिक फायदेशीर विचाराकडे वळायला आपण खऱ्या अर्थाने तयार आहोत. तंत्रज्ञान आहे, पिकांचं गणित आहे आणि बाजाराचं धोरणही स्पष्ट आहे. आता वेळ आहे ती फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.